नांदगाव खंडेश्वर येथे दिनांक 6 मार्च रोजी तहसील सभागृहामध्ये मागील वर्षी ज्या अपंग बांधवांनी तपासणी शिबिरामध्ये भाग घेतला होता त्यांना केंद्र सरकारच्या एडीप मत योजनेअंतर्गत त्या दिव्यांगांना निशुल्क सहाय्यक उपकरणांचे वितरण करण्यात आले। वर्धा लोकसभा मतदारसंघाचे खासदार रामदासजी तडस यांच्या पुढाकारातून आयोजित या उपक्रमात तालुक्यातील दिव्यांगांना ही उपकरणे देण्यात आली। या प्रसंगी वर्धा लोकसभा खासदार रामदासजी तडस व आमदार प्रतापदादा अडसड यांनी आपले विचार व्यक्त करताना सांगितले की दिव्यांगांना सहाय्यक उपकरण मिळाल्यावर त्यांच्या चेहऱ्यावरचा जो आनंद आणि जी निरागसता होती ती शब्दात व्यक्त करता येणार नाही, अशा भावना यावेळी प्रतापदादांनी व्यक्त केल्या। विशेष बाब म्हणजे माजी नगरसेवक प्रमोद पिंजरकर यांनी ते स्वतः अपंग असताना त्यांना मिळालेली सायकल अत्यंत गरजू मुलाला दिली। या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून भाजपाचे ज्येष्ठ नेते घनश्यामजी शारदा, मनोहरराव नरखेडकर, भाजपा तालुका अध्यक्ष निकेत ठाकरे, महिला आघाडी जिल्हा अध्यक्षा अनिता तिखिले, नायब तहसीलदार संजय भास्करवार, निवासी नायब तहसीलदार करिश्मा वासेकर मॅडम, धामणगाव विधानसभा सहसंयोजक प्रदीप जोशी, खासदार रामदासजी तडस यांचे स्वीय सहाय्यक राजूभाऊ हजारे, प्रमोद पिंजरकर, संजय पोफळे, नवल खिची, अरुण लाहबर, अमोल मारोटकर, राजूभाऊ गबने, जयेंद्र वेरुळकर, अजगरभाई रवी राऊत, संजय गांधी निराधार योजनेचे अध्यक्ष अक्षय पाटील, निखिल मोरे, विलास जाधव, रुपेश शिंदे, अजिंक्य तर्हेकर, सुधाकर डोंगरे, मंगेश मानके तसेच शेकडो दिव्यांग बांधव मोठ्या प्रमाणात उपस्थित होते। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व प्रास्ताविक साहेब तसेच आभार प्रदर्शन उमेश चौकडे यांनी केले। एएस न्यूज महाराष्ट्र करिता नांदगाव खंडेश्वर येथून प्रतिनिधी उमेश चौकडे।